आहो स्वामी तुकया देवा, आहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा, अहो स्वामी तुकया देवा. श्री विठ्ठल. श्री विठ्ठल श्री तुकोबाराय. श्री महाराजांची पणतू गोपाळ महाराज रचित नामावली आपण गाऊया. या कुंदे प्रार्थना ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सद्गुरु जोग महाराज की जय. श्री तुकाराम. या कुंदेंद्र तुषार हार धवला या शुभ्र वस्त्रावृता या वेणावरदंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिर देवै सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती विशेष जाड्यापहा. जयांचे केले स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे जयांचे आठवे शब्द सृष्टी आंगवे सारस्वतागवे जिवेशिये वक्तृत्वा घोडपणे अमृताते पारुखे म्हणे रस होते ओळंगणे अक्षरासी भावाचे अवतरविती निज खूण हाताचडे संपूर्ण तत्वबोध श्री गुरूंचे पाय जय हृदय घेसो निठाय तैवडे भाग्य होय उन्मेषासी ते नमस्कार आता सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नुमः. यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरवोऽभिनेदुस्तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि. जन्मादिस्य यतोऽन्वयादितरतश्चार्थेष्वभिघ्नस्वराट् तेने ब्रह्महृदायादिकवये मुह्यन्ति यत्सूरयः. तेजोवारिमृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि. श्वेतपद्मासना देवी श्वेतपुष्पोपशोभिता श्वेताम्बरधरा नित्या श्वेतगन्धानुलेपना श्वेताक्षसूत्रहस्ता च श्वेतचन्दनचर्चितां श्वेतवीणाधरा शुभ्रा श्वेतालङ्कारभूषिता वन्दिता सिद्धगन्धर्वैरर्चिता सुरदानवैः पूजिता मुनिभिः सर्वैः ऋषिभिः स्तूयते सदा.
स्तोत्रेणानेन तां देवीं जगद्धात्रीं सरस्वतीं ये स्तुवन्ति त्रिसन्ध्यायां सर्वां विद्यां लभन्ति ते वंशी विभूषितकरान्नवनीरदाभात् पीताम्बरादरुणबिम्बफलाधरोष्ठात् पूर्णेन्दुसुन्दरमुखादरविन्दनेत्रात् कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने ध्यानाभ्यासवशीकृतेन मनसा तन्निर्गुणं निष्क्रियम् ज्योतिः किञ्चन योगिनो यदि परं पश्यन्ति पश्यन्तु ते अस्माकं तु तदेव लोचनचमत्काराय भूयाच्चिरम् कालिन्दे पुलिनोदरे किमपि यन् नीलं महो धावति समचरणसरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानिं मण्डनं मण्डनाना तरुणतुलसीमाला कन्धरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि ध्येयं सदा परिभवाग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाद्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् वन्दे महापुरुषते चरणारविन्दम् श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीविठ्ठलाय नमः श्रीमातापितृभ्यां नमः श्रीगुरुभ्यो नमः ॐ नमो भगवते वासुदेवाय रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि रामकृष्ण हरि नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति मनुष्याकृती राघवे ख्याती केले शिळा शिखरे सागरी तारेली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी महाराज हा जन्मला मृत्युलोके तुझी उपमा नाढळे इहलोके भवसिंधु से बांधिला से तुझेने अनाथा दीना कारणे तुकयाने तुका भासला मानवी वेशधारी परिहालिला विग्रही निर्विकारी स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा तुका तोचितो हा परब्रह्म ठेवा जया पूजिले आदरे पांडुरंगे विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे तनु मानवी दिव्य रूपी केले न त्यागी ते दिव्य लोकासी नेली पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की
जगद्गुरु तुकाराम महाराज महाराज की जय सद्गुरु जोग महाराज की जय नामावली नामावली पान नंबर 779 तुकोबरांची 108 सार्थ नामावली. श्री तुकाराम श्री तुकाराम प्रिय श्रीराम श्री तुकाराम असुरविराम श्री तुकाराम स्वानंद राम श्री तुकाराम चैतन्य भूषण श्री तुकाराम पाषांड दूषण श्री तुकाराम कथामृतशन मोह शत्रुशासन श्री तुकाराम वक्ता महावाणी श्री तुकाराम बाबाजी शिष्य शिरोमणी श्री तुकाराम अमृत संजीवनी श्री तुकाराम वैराग्य शिरोमणी श्री तुकाराम ज्ञानी अमरेंद्रा श्री तुकाराम ऐश्वर्य समुद्रा श्री तुकाराम बोधामृत चंद्रा श्री तुकाराम तो परम सुभद्रा श्री तुकाराम ज्ञानेन्द्रिय दमना श्री तुकाराम तनु सहित स्वगमना श्री तुकाराम हरिशिरींच्या सुमना श्री तुकाराम जिजाई रमणा श्री तुकाराम तारक लोका श्री तुकाराम महानाम धारका श्री तुकाराम नारायण जनका श्री तुकाराम त्रिभुवन व्यापका श्री तुकाराम जय जय मुक्तिवर्या श्री तुकाराम चित्प्रकाश सूर्या श्री तुकाराम परमाद्भुत धैर्या श्री तुकाराम श्री विठ्ठल हृदया श्री तुकाराम जगद्गुरु भूपा श्री तुकाराम वेष्टित अमुपा श्री तुकाराम माया सिद्ध स्वरूपा श्री तुकाराम मायातम दीपा श्री तुकाराम अगोचर लक्षी श्री तुकाराम जगतव कुक्षी श्री तुकाराम सर्वांतर साक्षी श्री तुकाराम दैव गुण पक्षी श्री तुकाराम कुमती नरगंजन श्री तुकाराम प्रेमळ मनरंजन श्री तुकाराम भव भय भंजन श्री तुकाराम निवासी निरंजन श्री तुकाराम ब्रह्मचित संज्ञा श्री तुकाराम भूत प्राज्ञा श्री तुकाराम सर्व कळा सुज्ञा श्री तुकाराम जगी वंद्य तवाज्ञा श्री तुकाराम द्रष्टा तत्वज्ञा श्री तुकाराम भुवन भैराज्ञा श्री तुकाराम त्रैलोक्य कृतज्ञा श्री तुकाराम उद्धरता आज्ञा श्री तुकाराम षडरिपु संहरित्या श्री तुकाराम माया नदी तरत्या श्री तुकाराम तापत्रय हरत्या श्री तुकाराम मनोजय करत्या श्री तुकाराम महायोग मंडना श्री तुकाराम पाप खंडना श्री तुकाराम कळिकाळ दंडना श्री तुकाराम गुणासुर खंडना श्री तुकाराम तू सुख सागर श्री तुकाराम महाप्रेम आगर श्री तुकाराम ब्रह्म तनुनागर श्री तुकाराम अद्भुत सौदागर श्री तुकाराम चिन्मय सुखवासी श्री तुकाराम देह क्षेत्र निवासी श्री तुकाराम रत साम्य सुखासी श्री तुकाराम तू तारक लोकासी श्री तुकाराम हरिपदाब्ज भ्रमरा श्री तुकाराम वंद्य महा
अमरा श्री तुकाराम कनकाई कुमरा श्री तुकाराम सुखदानी पामरा श्री तुकाराम अक्षय तनुगात्रा श्री तुकाराम तू परम पवित्रा श्री तुकाराम महासत्पात्रा श्री तुकाराम बोधोबा पुत्रा श्री तुकाराम प्रेमाद्भुत सिंधू श्री तुकाराम कुळसागर इंदू श्री तुकाराम कामा प्रिय बंधू श्री तुकाराम गुणातीत साधू श्री तुकाराम उन्मेष सुलोचन श्री तुकाराम अहम अंधमोचन श्री तुकाराम लोष्टवत् कांचन श्री तुकाराम कर्ता मूळ सिंचन श्री तुकाराम तू सुखमय पवना श्री तुकाराम लोकत्रय जीवना श्री तुकाराम आनंद तरुवदना श्री तुकाराम ब्रह्म सुख भुवना श्री तुकाराम श्रीरंगा सुरंगा श्री तुकाराम दृढयोग तुरंगा श्री तुकाराम रिपुमणी कुरंगा श्री तुकाराम महानंद तरंगा श्री तुकाराम अदृश्य निगमा श्री तुकाराम आकळ आगमा श्री तुकाराम भावुक सुयमा श्री तुकाराम मोहजाल निर्गमा श्री तुकाराम सर्वज्ञ सुवर्मा श्री तुकाराम मूर्तिमंत धर्मा श्री तुकाराम प्रज्ञाक्षिति कर्मा श्री तुकाराम विरहित कर्मा श्री तुकाराम कल्पद्रुम कामा श्री तुकाराम सुमंगल धामा श्री तुकाराम तपस्वी ललामा श्री तुकाराम महाविवेक ग्रामा श्री तुकाराम विकसित जगपद्मा श्री तुकाराम महाकौतुक सद्मा श्री तुकाराम दीनदायक पद्मा श्री तुकाराम ज्ञानबोध विद्मा श्री तुकाराम आकळित कळा श्री तुकाराम महाभक्ती भूपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम तू परम कृपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम शांती गोपाळा श्री तुकाराम श्री तुकाराम 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 भगवान ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये अखिल संत साधू संतांच्या कृपाशीर्वादानं चाललेला आपला हा ज्ञानयज्ञ काल गुरुवर्य कुरेकर बाबांच्या पूर्णाहुतीनं पूर्ण झाला. तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर जो का अवतार नामयाचा ज्ञानोबारायांना देखील प्रिय असणारे संत जगद्गुरु तुकोबाराय, त्यामुळे ज्ञानोबारायांना देखील या ज्ञान यज्ञामुळे फार आनंद झालेला आहेच. आता यानंतर ज्ञान यज्ञ पूर्ण झाल्यानंतर आता ज्यांचं वाङ्मयाचं आपण चिंतन केलं, वाग्यज्ञ केला, असे जगद्गुरु तुकोबाराय, तर त्या तुकोबारायांचेच पणतू पहिल्यांदा नारायण महाराज आणि त्यांचे चिरंजीव असे असणारे गोपाळ महाराज, त्यांनी तुकोबारायांची नामावली अर्थात 108 नामं आहेत, त्या नामाचा उच्चार करून त्यांची प्रशंसा केलेली आहे, स्तुती केलेली आहे. जशी आपण देवाची स्तुती करतो त्याप्रमाणे साधुसंतांची स्तुती केली जाते. नव्हे नव्हे देवापेक्षा संतांची स्तुती जी आहे ही जास्त फायद्याची आहे. कारण देवाला पूर्वी नाव होतं का? देवाशी पूर्वी नामच नाही, परंतु त्या देवाला भक्तांनी त्याची प्रतिष्ठापना करून नाम रूप इत्यादी सर्व विलास जे आहेत त्या देवाला अर्पण केलेले आहे. अशा प्रकारे भक्तांनी देवाला मोठेपणा दिलेला आहे आणि म्हणून परमात्मा त्याच्या आभारानं दाटलेला आहे. भक्तांचे माझ्यावर उपकार आहेत आणि म्हणूनच त्या उत्तीर्णातून, त्या ऋणातून उत्तीर्ण होण्याकरता भगवंताच्या नामापेक्षाही संतांचे नाम हे श्रेष्ठ आहे. म्हणून भगवान जे आहेत स्वतःच्या नामापेक्षा जर संतांचं नाव घेतलं तर तो लवकर धावून येतो का? कारण भक्त ऋणी देव बोलती पुराणे. तर देव जो आहे हा भक्तांचा ऋणी झालेला आहे आणि म्हणून भक्ताच्या ऋणातून लवकर उत्तीर्ण कसं होता येईल याकरता देव वाट पाहत असतो. आणि दुसरी अशी गोष्ट आहे की तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी
एरवी हातान धरी आनाते. नाथ महाराज म्हणतात, तुम्ही अच्युतात्मे निज निर्धारी, देवो तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, एरवी हातान धरी आनाते. आणि म्हणूनच या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरा यांची नामावली गायलेली आहे. नाम सर्वश्रेष्ठ आहे. आपण हे पाहत आहोत, देवापेक्षाही संतांची नावं श्रेष्ठ आहेत. संप्रदायामध्ये देवापेक्षाही अधिक महत्व हे संतांना दिलं गेलेलं आहे. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे. तर त्या जगद्गुरु तुकोबारायांना अनेक विशेषण देऊन गौरविलेलं आहे. श्री तुकाराम. तर श्री अर्थात संपूर्ण ऐश्वर्यानं संपन्न अशा असणाऱ्या जगद्गुरु तुकोबाराय आहेत. श्री म्हणजे ब्रह्मविद्या, अशा ब्रह्मविद्येने संपन्न आहेत. प्रिय श्री रामा. आता हे जे अर्थ आहेत, जास्त डोकं चालवायची गरज नाही. कारण गाथा सुरुवातीला होत असताना भरपूर डोकं खाजवलं, पण काय डोकं चाललं नाही. परंतु भागवत महाराजांनी आपल्या हे सगळं सार्थ चिंतन करून ठेवलेलं आहे. त्यामुळे आहे तसं फक्त वाचायचं आहे. त्यामुळे त्यांचे फार उपकार आहेत. हे सगळे अर्थ भागवत महाराजांनी केलेत. त्यामुळे आहे तेच मी वाचतो. असुर विरामा. श्री तुकारामा. विरामा अर्थात सर्वांच्या प्रीतीचे विषय कोण आहेत, तर श्रीराम. प्रिय श्रीरामा. तर श्रीरामा अर्थात राम जे आहेत, सर्वांच्या प्रीतीचा विषय राम आहेत. किंवा रामांनाही प्रिय म्हणजे देवालाही प्रिय कोण आहेत, भगवत भक्त आहेत. देवाला देखील भगवत भक्त वाचून कोणीही प्रिय नाही. म्हणून श्रीरामांना देखील प्रिय असे तुम्ही आहात. त्याचप्रमाणे असुर विरामा. आपल्या अंतःकरणामध्ये असणारी जी असुरी संपदा आहे, एक दैवी संपदा आणि असुरी संपदा, तर त्या असुरी संपत्तीचा विराम अर्थात निवृत्ती करणारे तुम्ही आहात. या दुष्ट विचारांचा, दुर्गुणांचा नाश करणारे तुम्ही आहात. असे जगद्गुरु तुकोबाराया तुम्ही आहात. त्याचप्रमाणे स्वानंद रामा श्री तुकारामा. आपल्या आत्मानंदामध्ये आत्मतुष्ट, आत्मरती, आत्मक्रीडा, आत्मन्येव च संतुष्टस्तस्य कार्यम न विद्यते. असे तुम्ही आहात. चैतन्यभूषणा अर्थात तुम्ही चैतन्यालाही भूषण आहात. आताच आपण पाहिलं चैतन्यालाही भूषण कसं आहे, कारण एरवी चैतन्य सच्चित सुखात्मकम ब्रह्म असं असताना देखील जर सामान्य स्वरूपानं असेल तर त्याचं आपल्याला ज्ञान होतं का, नाही. ज्या वेळेस ते सामान्य चैतन्य वृत्त्यारूढ होतं आणि अहम ब्रह्मास्मिताकारक ज्ञान होऊन कार्याचा बाध आणि कारणाचा नाश होतो, त्याच वेळेस त्या चैतन्याची आपणाला अभिव्यक्ती होते, ज्ञान होतं. म्हणून चैतन्यालाही भूषण असे जगद्गुरु तुकोबरा आहे. द्रष्टा श्री गुरुमूर्ती जवन रिगता दृश्यपंथी तय काय हा उपास्ती आकाळितहा. श्रीगुरु कारुण्याची मूर्ती घेऊन, उपाधी घेऊन जर आकाराला आलेच नसते तुमच्या आमच्या करता, तर ते तत्वाचं ज्ञान झालं असतं का, झालं नसतं. म्हणून चैतन्यालाही भूषण असे जगद्गुरु तुकोबराय आहेत. चैतन्याचं ज्ञान करून देणारा आहेत. एरवी सामान्य चैतन्य आपल्या महिमेत होतं, परंतु जोपर्यंत त्याचं ज्ञान होत नाही तोपर्यंत पुरुषार्थाची सिद्धी होत नाही. म्हणून चैतन्य भूषणा. त्याचप्रमाणे पाषांड दूषणा. चैतन्यालाही शोभा त्यांच्यामुळे आहे. पाषांड, नाम वेद आणि त्याची खंडना करणारा जो आहे त्याला म्हणतात पाखांड. अशा पाखांड्यांचा जे वेदाला मानत नाहीत, नास्तिको वेद निंदकहा, वेदाची जे निंदा करणारे आहेत, त्याच्याकरता तुकोबरा आलेले आहेत ना. धर्माचे पाळन करणे पाखांड खंडन, हेच आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. मग त्या पाखंडामध्ये अनेक प्रकारचे पाखंडे आहेत, नाही का. कर्म उपासना ज्ञान जरी असले पण त्यातही पाखंडे आहेत. कर्म पाखंडे आहे, उपासना पाखंडे, दांभिकतेचं पुरखा घेऊन स्वतः आम्ही श्रेष्ठ असे मिरवणारे आहेत. तर असे हे पाखंड किंवा नास्तिक इत्यादी जे असतील, दांभिक ढोंगी, तर त्यांचे निषेध दूषण करणारे आहेत, त्यांना दूषण देणारे आहेत.
धार धार तलवार घेऊन त्यांच्यावर ते वार करतायत नाही का. मऊ मेना होणे आम्ही विष्णुदास परंतु कठीण वज्रास भेदू ऐसे. असे शब्द जे कठोर शब्द आहेत ते जगद्गुरु तुकोबाराय वापरतात. आपण सर्व पाहून आलो त्यांचे शब्द कसे कठोर आहेत. ते अंतकरणाला भिडलेच पाहिजेत नाही का. कथामृत अशना आणि तुकोबाराय कथामृत, कथा हे अमृत आहे आणि त्या कथामृताचं सेवन करणारे आहात, कथामृताचं पान करणारे आहात. कथा मुक्त करी नाही का. कथा बहुवर्याची विठोबाची अशी ही कथामृताचं आशन करणारे, पान करणारे जगद्गुरु तुकोबर आहेत. ही कथा म्हणजे संतांची कथा आहे, देवाची कथा आहे. इतर नाही का श्रीमद भागवतामध्ये ते नाही का देव आले होते, म्हटले अमृत घ्या आणि आम्हाला कथामृत द्या. म्हटले ते म्हटले को काच को मणिर्महान. कुठे एक सामान्य काच आणि कुठे महान रत्न, त्याची बरोबरी होईल का? बरोबरी होणार नाही. असे कथामृताचं पान करणारे तुम्ही आम्हा हो. कथामृत असणार असे तुम्ही जगद्गुरु तुकोबाराय आहात. मोह शत्रू शासना आणि मोहरूपी जो शत्रू आहे त्यालाही शासन करणारे आहेत. मोह शत्रू किम कर्तव्या मूढ अशा प्रकारची स्थिती होणं त्याला म्हणतात मोह. वैचित्य म्हणजे निश्चित निर्णय न होणं त्याला म्हणतात मोह. आणि असा मोह निवृत्त करणारे नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान मयाच्युत. अशा मोहरूपी शत्रूला शासन करणारा अर्थात मोहाची निवृत्ती करणारा असे हे जगद्गुरु तुकोबर आहे. जे कोणी तुकोबरायांची गाथा वाचतील तर त्यांच्या जीवनामध्ये असणारा मोहांधकार नाही का. पहिलं उदया चळी भानू तुका संत ग्रह मिळी जगदांध गिळी. पहिलं उदया चळी भानू तुका. जर ग्रहण लागला असता त्या ग्रहणाची निवृत्ती करणारे सूर्य म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. वक्ता महावाणी तर महावाणी अर्थात महानवाणी जी वेदवाणी आहे त्या वेदवाणीचे वक्ते जगद्गुरु तुकोबाराय तुम्ही आहात. कारण एरानी वहावा भार माथा, वेदाचा तो अर्थ आम्हाशीच ठावा. एरानी व्हावा भार माथा म्हणून जगद्गुरु तुकोबारायांना म्हटलं वक्ता. महावाणीचा वक्ता आहे, वेदाचा वक्ता आहे. किंवा रामेश्वर भट्ट वर्णन करतात सहु वेदांचे केलेसी वरण अर्थही गहन करून या. म्हणून महावाणीचा वक्ता आहे. खंडे निवडे वेदाचे म्हणजे वेदामध्ये जे काही सांगितलं आहे कर्मकांड असेल, उपासनाकांड, ज्ञानकांड असेल, हा सगळा विभाग जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या गाथेमध्ये सांगितलेला आहे. म्हणून महावाणीचा वक्ता आहे. त्याचप्रमाणे बाबाजी शिष्य शिरोमणी श्री तुकोबाराया. बाबाजी आहे चैतन्य जे आहे, बाबाजी चैतन्य महाराजांचे शिष्य शिरोमणी शिष्य असतात. परंतु शिष्यामध्येही शिरोमणी आहे. उत्तम शिष्य कोण आहे की ज्याला न सांगता देखील गुरूंच्या मुखामध्ये, गुरूंच्या मनामध्ये, अंतःकरणामध्ये काय आहे याची जाणीव होते, त्याला म्हणतात शिरोमणी. अशा प्रकारचा शिष्य नाही का. नाही तर मग आज्ञा कशी मोडू आणि पाय कसे सोडू आपल्याला माहितीच आहे. असे शिष्य काही कामाचे नाही. प्रातस्मरणीय तात्या आणि स्वामी महाराज तर बाबा सांगत असतात की ज्यावेळेस स्वामी महाराजांना लघवीला किंवा शौचालय यायची किंवा भूक लागायची, तात्या कितीही गप्पा मारत असले परंतु त्या स्वामींनी हाक द्यायच्या आधी, स्वामी हाक देणारच होते, तर तेवढ्या काळात तिथून तात्या पटकन उठायचे. कारण त्यांची भूक त्यांना लागलेली असायची नाही का. दोघांचं अंतःकरण एक होणं हा खरं उत्तम शिष्याचं लक्षण आहे. अशा बाबाजी चैतन्य महाराजांचे उत्तम शिष्य म्हणजे तुम्ही आहात. अमृत संजीवनी आणि तुमची वाणी म्हणजे अमृतरूपी संजीवनी प्रदान करणारी आहे. ज्याप्रमाणे अमृत संजीवन करतं परंतु तेही अमृत वायाचे अमृतपणाचा आभास हो. खरं अमृत आहे का काय? जे देहाची पुरंदर 14 जाती, एका दिवसात 14 इंद्र जातात जे अमृत पिऊन, त्याला काय अमृत म्हणावं का हो? नाही. परंतु हे अमृत मात्र अमर करणार आहे. येण्याची शरीरा येणे सरे किंबहुना इरधारे चरा पडे. असं अमर आहा खरे की पहा खोटे न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल. असं अमर करणारे ही संजीवनी आहे.
म्हणून खऱ्या अर्थानं आपलं अमर व्हायचं असेल तर काय गाथाच वाचला पाहिजे, संतांच्या वाङ्मयाला शरण गेलं पाहिजे, दुसरा कोणताही पर्याय नाही. वैराग्य शिरोमणी. आणि वैराग्य बाबा म्हणत असतात सुरुवातीलाच, वैराग्य राग रसिक जगद्गुरु तुकोबराय. वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा म्हणजे जगद्गुरु तुकोबराय आहेत. आता चरित्रामध्ये आपण नेहमी ऐकतो नाही का, जगद्गुरु तुकोबरायांना नजराणा पाठवला, तुकोबरायांना नजराणा पाठवला छत्रपती शिवाजी महाराजांनी. परंतु त्यांनाच उपदेश करत, दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडे. आम्हाला जर आनंद प्रदान करायचा असेल तर म्हणवा हरीचे दास, तुका म्हणे मद हे आस. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे ये रवित्त धन ते मद मृत्तिके समान. कंठी मिरवा तुळसी व्रत करा एकादशी. म्हणवा हरीचे दास तुका म्हणे मद हे आस. का मूर्तिमंत वैराग्य म्हणजे जगद्गुरु तुकोबराय. सगळं काही असताना सगळं वाटून दिलं. हे काय सगळं जगद्गुरु तुकोबरायांच्या चरित्रातून वैराग्याचं दर्शन आहे. पराव्या नारी माऊली समान, परधनी बाटो नेदी मन. जीवित्व ते तृणा समान. अशा प्रकारचं हे जीवन आहे. ज्ञानी अमरेंद्रा. आणि तुम्ही अमरेंद्रा, जे अमर आहेत त्यांचे देखील इंद्र आहेत, स्वामी आहेत, अशी तुम्ही ज्ञानी आहेत असं ज्ञानोबरायांचं वर्णन करतात. ज्ञानियांचा शिरोमणी. तर ज्ञानी अमरेंद्र, ज्ञानियांचे राजे आहेत, भक्तीचे राजे आहेत, सगळ्याच गोष्टी आहेत. ज्ञान आहे, भक्ती आहे, विरक्ती आहे. ऐश्वर्य समुद्रा. आता ऐश्वर्याचे सागर आहेत. काय होतं कोबरायांकडे, जाऊ पुढती भुके कुत्री घर राखते. एरंडासी हार दुजा भार न साहती. परंतु ऐश्वर्याचे समुद्र आहेत. तुका म्हणे आम्ही राजे त्रैलोक्याचे, त्रैलोक्याचे सम्राट आहे. बोध सम्राजा. बोधानं खऱ्या अर्थानं सम्राट होतो, ज्ञानाने खऱ्या अर्थानं सम्राट होतो. हेच खरं ऐश्वर आहे. बाकीचं ऐश्वर या धनाचा न धरी विश्वास, जैसी तरुवरी छाया, नाही का, शाश्वत नाही, क्षणभंगूर अशा स्वरूपाचं आहे. म्हणून ज्ञानाचं ऐश्वर हेच खरं ऐश्वर आहे. ऐश्वर्याची वचनाक्षरे वदती मधुरे तत्वदाती. तर अशी ही अक्षर जी आहे जगद्गुरु तुकोबरायांची, हे ऐश्वर्याची, ऐश्वर्य प्रदान करणारी अक्षर आहेत. म्हणून हेच त्यांचं खऱ्या अर्थानं ऐश्वर्य स्वतःच आहे. सर्वांना ऐश्वर्य देऊ शकतात असं ऐश्वर्य त्यांचं आहे. म्हणून तो समुद्र आहे. कारण समुद्र किती दिलं तरी कमी होतो का? कमी होत नाही. बोधामृत चंद्रा. आणि बोध रूपी अमृताचे चंद्र आहात. तसं चंद्र अमृताचं स्रवतो, अमृत स्रवतो, त्याप्रमाणे तुम्ही देखील चंद्र आहात. चंद्र जसं अमृत स्रवतो त्याप्रमाणे तुम्ही देखील सर्वांना बोधामृत देता, बोधामृताने तृप्त करता. जयाचने कृपा तृषारे. जीव ले अविद्येचे मोहिरे, नाही का, त्यांच्या मोडोनी माया कुंजरू. मुक्त मोत्याचा वगुरु. जेवविता सद्गुरु निवृत्ती बंधू. श्री गुरु निवृत्ती बंधू मायारूपी हत्तीचा नाश करतात आणि बोधामृताचं पान करतात. म्हणून बोधामृत चंद्रा, तू परम सुभद्रा. आणि तुम्ही अत्यंत सुभद्र अर्थात परम कल्याण करणारे आहात. सर्व खऱ्या अर्थानं कल्याण करणारे आहात. बाकीचे कल्याण फक्त नावाला असतं, परंतु तुम्ही खऱ्या अर्थानं सुभद्र भद्र जे चांगलं आहे, अतिशय चांगलं कल्याण ज्याच्यामध्ये आहे, श्रेय मार्ग जो आहे, या श्रेय स्वरूपाची, मोक्ष स्वरूपाची प्राप्ती करून देणारे तुम्ही आहात. श्री तुकोबराय. प्राणेंद्रिय दमना. तर तुम्ही संपूर्ण प्राणांचं, इंद्रियांचं दमन करणारे तुम्ही आहात. सर्वेंद्रियांचे धेंडे पिटोनी विधीचे निदंडे. निधीचे अधर्माकडे कहीची जावं, याला ज्ञानोबरायांनी दम असं म्हटलेलं आहे. तर अशा प्राणाचंही दमन करणारे तुम्ही आहात आणि इंद्रियांचंही दमन करणारे तुम्ही आहात. अर्थात या भगवत भक्तीनं जे काही योगाचं फल आहे, प्राणाचे दमन, इंद्रियांचं दमन, फास्ट घ्यायचं, वेद संपन्न आपल्याला दर्शन देण्याकरता, त्यांची पवित्र वाणी श्रवण करविण्याकरता या ठिकाणी आलेले आहेत. त्यांच्या चरणी तमस्तक होऊन आपल्या चिंतनाला आपण प्रारंभ करूया.
प्राणेंद्रिय दमना, प्राण आणि इंद्रियांचं दमन करणारे तुम्ही आहात. तनुसहित स्वगमना, तर तनुसहित अर्थात मागे कवीश्वर झाले थोर थोर, नेले कलेवर सांगा कोणी. अर्थात शरीरासहित वैकुंठाला कोणी गेले का? कोणी गेलं नाही. हरी श्रीच्या सुमना आणि भगवंताच्या मुकुटावरतील मस्तक तुम्ही आहात. जिजाई रमणा आणि जिजाबाईचे पती आहात. तू तारक लोका, संपूर्ण लोकांना तारणारे आहात. संपूर्ण लोकांचं रक्षण करणारे आहेत. ज्ञान प्रदान करून रक्षण करणारे आहेत. महानामधारका आणि महान नामाचे धारक अशा प्रकारे तुम्ही आहात. नारायण जनका आणि नारायणाचे पिता आहात. अर्थात किंवा सर्वांच्या हृदयामध्ये असणारे जे नारायण परमात्मा, मूळ जो सुप्त नारायण आहे, त्या नारायणाला अभिव्यक्त करणारे तुम्ही आहात. म्हणून नारायण जनका किंवा नारायण स्वरूप तुम्ही सगळ्यांना करता, म्हणून नारायण जनका, त्रिभुवन व्यापका आणि संपूर्ण त्रैलोक्यामध्ये तुम्ही व्यापून राहिलेले आहात. तो नाही ऐसा ठाव उरलास जसं परमात्मा व्यापक आहे त्याप्रमाणे तुम्ही देखील व्यापक आहे. जय जय मुक्तिवर्या, आणि तुम्ही संपूर्ण जगाला मुक्ती प्रदान करणारे आहात. म्हणून श्रेष्ठ आहात. मुक्ती प्रदान करणाऱ्यामध्ये देखील तुम्ही श्रेष्ठ आहात. रेगाला भक्तिपंथी जगात येतो, सगळ्या जगाला हे जे पुरुषार्थ सिद्धी चौथी घेऊन आपल्या हाती रेघाला भक्तिपंथी जगात येतो. असे तुम्ही वर्यान वरिष्ठ श्रेष्ठ आहात. म्हणून तुमचा जय जयकार असो. तुम्ही चित्प्रकाश सूर्य, चैतन्य प्रकाश रूपी चैतन्याचा प्रकाश करणारे सूर्य आहात. परमाद्भुत धैर्या, स्वयंप्रकाश सूर्य आहात, स्वयंप्रकाश आहेत. त्याचप्रमाणे अद्भुत परम सर्वश्रेष्ठ आश्चर्यकारक अद्भुत अशा प्रकारचं धैर्यवान तुम्ही आहात, नाही का. धैर्य कशाला म्हणतात तर धृतीचं व्याख्या करत असताना धृत्या धारयते मनः प्राणेंद्रिय क्रिया योगेना विचारिण्या धृतीसा पार्थ सात्विकी, त्याला धृती असं म्हणतात. जिव्हापस्थो जयो धृतीही, जिव्हा आणि उपस्थ इंद्रियांना आवरणं यालाच खऱ्या अर्थानं धृती असं म्हणतात. धैर्य, परमार्थामध्ये धैर्य लागतं. असे धैर्यवान तुम्ही आहात, धैर्य प्रदान करणारे आहात. आणि परमात्म्याचं हृदय, भक्त हृदय जे आहे, हृदयम पार्थ, अर्जुन जसं भगवंताचं हृदय त्याप्रमाणे तुकोबराय देखील विठ्ठलाचे हृदय आहेत किंवा परमात्मा जो आहे त्याच्या अंतःकरणामध्ये आहे. जगद्गुरु भूपा आणि संपूर्ण जगताचे जगद्गुरु आहेत. अर्थात जगतामध्ये असणारा अज्ञान अंधकार निवृत्त करणारे तुम्ही आहात. राजभूपा अर्थात राजे आहात. आणि संपूर्ण त्रैलोक्याला जे तुम्ही आच्छादलेलं आहे, जसं ईशावास्यमिदं सर्वम, परमात्म्यानं झाकलेलं आहे. तशी झाकलेली वस्तू दिसते का? ज्यानं झाकलेलं ते दिसतं. ज्यानं झाकलेलं आहे ते आपणाला दिसतं. तसं झाकलंय कशानं? ईशा परमात्म्यानं झाकलेलं आहे. म्हणजे हा जगद्गुरु तुकोबारायाने सगळ्या जगाला झाकलेला आहे. म्हणजेच काय? त्याचंच प्रदर्शन होत आहे. अर्थात परमात्म्याचंच ज्ञान होतं. अर्थात परमात्माच सत्य आहे. अशा प्रकारचं ज्ञान करून देणारे तुम्ही आहात. अमुपा अर्थात अपरिच्छेद रहित, देशकाल वस्तू परिच्छेद रहित तुम्ही आहात. माया सिद्ध स्वरूपा, आता मायेच्या द्वारा सिद्ध असलेले अर्थात माया कार्य, मायेशिवाय ज्याची सिद्धी होत नाही असे ईश्वर तुम्ही आहात. किंवा मायाच्या अतीत असणारे जे स्वतःसिद्ध स्वरूप जे आहे ते तुम्ही आहात. किंवा अविद्या निवृत्तीने उपलक्षित असं जे स्वतःसिद्ध ब्रह्मस्वरूप आहे ते तुम्ही आहात. असे अनेक अर्थ केलेले आहे. तुम्ही या ठिकाणी विस्तृत लिहिलेलं आहे, ते सर्व वाचून घ्या. किती चिंतन कराल तेवढं थोडंच आहे. त्याचप्रमाणे मायात्मदीपा, माया आणि मायाकारी असणारं जगत हे सगळं जे आहे तर ते त्याचं प्रकाशन करणारे असे तुम्ही आहात. मायारूपी अंधकाराचा नाश करणारे असे ज्ञानरूपी दीपक तुम्ही आहात. आता या ठिकाणी अहम ब्रह्मास्मित्याकारक वृत्ती म्हणा, शब्द प्रमाण म्हणा, याचा उपदेश करणारे तुम्ही आहात. म्हणून अशा दिव्याच्या ठिकाणी तुम्ही आहात. अगोचर लक्षी, ज्या परमात्म्याचं कोणत्याही इंद्रियांच्या द्वारा ज्ञान होत नाही, सगळे प्रमाण झाली अप्रमाण असा असणारा परमात्मा, परंतु त्या परमात्म्याचं देखील लक्षी अर्थात त्याचं आपल्याला ज्ञान करून देतात. बुद्धी जाणे आणि न जाणे हा सर्व विचार आपण या ठिकाणी पाहून घ्या की शास्त्र संस्कारांयुक्त अशा प्रकारची बुद्धी जाणते, त्या परमात्म्याला अभेदत्वाने जाणते, अपरोक्ष रूपत्वाने जाणते. असा लक्षी अशा रूपानं त्या परमात्म्याचं ज्ञान एरवी अगोचर असणारा परंतु त्या परमात्म्याचं ज्ञान करून देणारे तुम्ही आहात. जगतव कुक्षी, आणि संपूर्ण जग जे आहे तुमच्याच पोटामध्ये आहे. जसं परमात्म्यामध्ये सर्व जगत आहे त्याप्रमाणे तुम्ही परमात्मा स्वरूप असल्यामुळे हे सगळे जग
आहे ना, त्या तुमच्या एका अंशावर आहे आणि सर्वांतर साक्षी आणि तुम्ही सर्वांच्या आतमध्ये राहणारा प्रत्येगात्मा साक्षी अशा स्वरूपाचा आहे. दैवगुण पक्षी आणि संपूर्ण दैवगुण तुमच्याकडे आश्रयाला येतात असे तुम्ही आहात. कुमती नरगंजन अर्थात वाईट बुद्धीच्या माणसांची बुद्धी जी आहे अशा कुमतीचा बुद्धीचा तुम्ही नाश करणारे असे तुम्ही आहात. कसे नाश करतात? त्यांचा तिरस्कार करतात, प्रखड अशा शब्दामध्ये बोलतात नाही का, आणि त्याद्वारा जेणेकरून त्यांच्यामध्ये ते शब्द वर्मभेदी शब्द अंतःकरणाला लागतील आणि त्यांच्यामध्ये ते बदल करतील. नाही बाबा, तुकोबाराने आपलं असं सांगितलेलं आहे, त्यामुळे असं करता कामा नये. प्रेमळ मनरंजन त्याचप्रमाणे प्रेमळ भक्तियुक्त जे आहेत अशा त्यांच्या मनाला आल्हाद देणारे आहात. भवभय भंजन संसाराचे जे भय आहे तर त्या भयाचा नाश करणारे असे तुम्ही आहात. निवासी निरंजन तमोरूप अविद्या इत्यादी जे आहे तर त्या निवासी निरंजन भवभय भंजन म्हणजे संसाराचा नाश करणारे आहात. त्याचप्रमाणे निरंजन अविद्यादी मूलरहित असा जो परमात्मा आहे तर त्या परमात्म्यामध्ये नित्य तुम्ही निवासी अर्थात वास करणारे आहात. चित्तनु ब्रह्मचित संज्ञा तुमचं शरीर जे काय ब्रह्मरूपच आहे नाही का. ज्ञानीपुरुषाचा देह जो आहे चालते बोलते जे काही नित्य ब्रह्मस्वरूपच आहे, नित्य ब्रह्मरूप आहे आणि चैतन्य असंच तुमचं नाव आहे. अद्भुत प्रज्ञा आणि तुमची प्रज्ञा जी आहे हे ऋतंभरा प्रज्ञा अशा प्रकार प्रज्ञेने संपन्न तुम्ही आहात. सर्व कला सुज्ञा सर्व कलामध्ये ज्या काही अनेक कला आहेत परंतु आत्मज्ञान ही कला आहे त्याच्यामध्येही हा सुज्ञ आहे. कारण सगळं असल्यानं आत्मज्ञान नसेल तर ते सगळं कसं आहे व्यर्थ अशा स्वरूपाचं आहे. एकली दृष्टी नसेल, दृष्टी नाही, पंख अनेक आहेत पण त्याला डोळा नसेल, मुख्य डोळा नसेल तर काही उपयोग होत नाही. गरुडाचे पंख हाती ते कवना उपयोगा जाते नाही का. त्याचे जे मुख्य ज्ञान नसेल तर सर्व कळा सुज्ञा त्या काळामध्ये सुज्ञ अर्थात तत्वज्ञानाने तुम्ही संपन्न आहात. जगी वंद्य तवाज्ञा आणि जगात वंदनीय म्हणून कोण असेल तर तुम्ही आहात. द्रष्टा तत्वज्ञा तुम्ही तत्वज्ञ आहात, तत्वाला जाणणारे आहात. सर्व साक्षी सर्व द्रष्टा अर्थात जसं आपण म्हणतो ना ऋषया मंत्रद्रष्टा राहा त्याप्रमाणे वेद तुम्ही या संपूर्ण वेदाचं द्रष्ट्या आहात. वेदाचे द्रष्ट्या आहात म्हणजे वेदाचं जे ज्ञान आहे तर ते संपूर्ण ज्ञान तुम्ही जो वेद पंचमवेद ज्याला म्हणतात जसं महारतो पंचमवेद हा म्हटलेला आहे त्याप्रमाणे तुकोबरायांच्या गाथेला देखील संहितेला तुकोपनिषद असं म्हटलेलं आहे. भुवन भैराज्ञा हे त्रिभुवन जे आहे या भुवनामध्ये असणारी भई अर्थात भीती ते तुम्ही निवृत्त करणारे राज्ञा अर्थात राजे आहात. भीती निवृत्त करणारे राजे आहात. किंवा ह्या संसाराचे जी भीती आहे तर तुम्ही एक वरदहस्त देता मा भैशीही म्हणजे भिवू नका अशा प्रकारे उपदेश तुम्ही करत आहात. त्रैलोक्य कृतज्ञा त्रैलोक्यामध्ये संपूर्ण त्रैलोक्य जे आहे कृतकृतार्थ करतात. हरिभक्त भजने हे धवळीले जग चुकविल्या लाग कळे काळाचा अशा उपदेशाद्वारा उद्धरता आज्ञा. आपण पाहतो ना की अमृतानुभव सुरुवातीला आज्ञा शब्द आज्ञा म्हणजे आस म्हणतात ज्ञानम असं त्याचा अर्थ केलेला आहे. अशा या ज्ञान देऊन व्यापक स्वरूपाच्या ज्ञानानं तुम्ही सर्व लोकांचा उद्धार करता. श्रुती स्मृती मग त्यांचं जे उपदेशात्मक ज्ञान आहे ते कथन करून सगळ्या जगाचा उद्धार करता. षड्रूप संहरत्या जे अंतःकरणामध्ये असणारे काम क्रोध लोभ मोह मद मत्सर या सगळ्या शत्रूंचा नाश करणारे आहेत. माया नदी तरत्या माया नदीला तरून जाणारे आहात. तापत्रय हरत्या तीन प्रकारचे जे दुःख आहे त्याची निवृत्ती करणारे आहेत आणि मनावरती विजय मिळवणारे आहेत. महायोग मंडना अर्थात योगाचं भूषण जे योगाला सुशोभित करणारे तुम्ही आहात. कारण योगाचं फल देखील हे सगळी फलं जी आहेत तुकोबारायांना भगवत भक्तीतून प्राप्त झालेले आहेत. तरु पाप खंडना अर्थात पाप वृक्षा जो आहे तर त्या पापतरूचं खंडन करणारे तुम्ही आहात. पापाची निवृत्ती करणारे आहात. कळी काळदंडना कलियुगाला शासन करणारे आहात. असुर गुण खंडना आसुरी गुणांचा नाश करणारे तुम्ही आहात. त्याचप्रमाणे तुम्ही सुखाचे सागर आहेत. महान असं म्हणजे पवित्र असं जे प्रेम आहे त्या प्रेमाचे तुम्ही आगर अर्थात भांडार आहात. ब्रह्मतनु नागर
आणि तुमचं शरीर जे आहे नागर म्हणजे सुंदर अशा प्रकारचं शरीर आहे. ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैसे. असं हे शरीर म्हणजे शरीरशी सुद्धा ब्रह्मरूप तत्व शरीर जे आहे सगळं ब्रह्मवेत्याची कर्मे ब्रह्मरूप आहेत. या ज्ञानानं सगळं ब्रह्मरूप आहे. अद्भुत सौदागर. आणि तुम्ही सौदागर म्हणजे असा अद्भुत सौदागर आहे. तर ते तुम्ही सौदा करतात ना, बदली देणं. तर अशा प्रकारे तुम्ही काय करता, नाशिवंत देता ब्रह्मही लहाता. ऐशियाची कथा पुराणात जीवत्व द्यायचं आणि त्याच्या बदली खोटं जीवत्व द्यायचं आणि सत्य स्वरूप असणाऱ्या ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करून घ्यावायची आहे. चिन्मय सुखवासी. आणि तुम्ही चैतन्य अशामय सुखात राहणारे आहेत. तुम्ही देहू क्षेत्र निवासी आणि देहू या क्षेत्रात निवास करणारे आहेत. रत साम्य सुखासी. आणि तुम्ही साम्य म्हणजे ब्रह्मसुख जे आहे निर्दोषमे समम ब्रह्म अशा ब्रह्मस्वरूपामध्ये चिरकाल निवास करणारे आहात. तू तारक लोकांशी सुखात रमलेले असून तुम्ही जे सुख आपण स्वतः अनुभवतो तेच सुख इतरांना प्रदान करून सर्व लोकांना तारणारे आहेत. सर्व लोकांचा उद्धार करणारे आहेत. कारण तुकोबरायांचा वाङ्मय विग्रह आहे. जसं श्रीमद भागवत तेने वाङ्मय मूर्ती ते अशा वर्तते हरे. त्याप्रमाणे हा वाङ्मयीन विग्रह म्हणजे जगद्गुरु तुकोबराय आहेत. आणि तेच आपल्या सर्वांचा उद्धार करण्यासाठी समर्थ आहेत. हरिपदाब्ज भ्रमरा. तुम्ही हरिपद कमल, अब्ज म्हणजे कमल, आणि त्या कमलावर जसं भ्रमर ऋणधुनो रे भ्रमरा असं भ्रमर जसं ऋणधुन करतं त्याप्रमाणे हरिचरण कमलावर तुम्ही भ्रमर आहात. वंद्य अमरा. आणि महान अमर जे देव आहेत तर त्यांनाही तुम्ही वंदनीय देवाधिक वंदनीय ब्रह्माधिक जे देव असतील तर मुख्य श्रेष्ठ वंदिता ते असे तुम्ही आहात. कनकाई कुमारा. कनकाई आईसाहेबांचे पुत्र आहात. तर सुखदानी पामरा. आणि पामर केवळ मोठ्यांचा तुम्ही स्वीकार करता असं नाही. पामर जे आहे शास्त्रसंस्कार रहित दीनदुबळे कसेही असतील जिथं असतील तिथं त्यांना तिथून उचलून त्यांना स्वरूपापर्यंत नेण्याचं कार्य तुम्ही करता. ज्ञान प्रदान करणारे तुम्ही असे आहात. निववितानकडसे साना थोर. हा लहान आहे हा मोठा आहे. नारद व्यास म्हणून श्रेष्ठ आहे म्हणून त्यांना ज्ञान द्यावं आणि इतर जे आहेत ध्रुव लहान आहे म्हणून त्यांची उपेक्षा करावी असा नाही. त्यांच्याकडे ठिकाणी लहान मोठा भाव नाही. अक्षय तनु गात्रा. आणि तुमचे तनु शरीर गात्रा म्हणजे अवयव जे आहेत हे अवयव हे सगळे अक्षय अशा स्वरूपाचे आहेत. तू परमपवित्रा. तू अतिशय परमपवित्र आहे. पवित्राणाम पवित्रमय मंगलानांच्या मंगलम जसं नाम आहे त्याप्रमाणे ज्ञानी महापुरुषाचा विग्रह जो आहे हा देखील चैतन्य स्वरूप आहे. महासत्पात्रा. महान सद्गुणांचं राहण्याचं पात्र स्थान नाही का असं तुम्ही आहात. सगळे योग्यता स्थान असं पात्र शब्दाचा अर्थ आहे. तर अशा ठिकाणी सगळे हे गुण राहायला येतात. आणि तुम्ही बोल्होबांचे पुत्र आहात. श्री तुकारामा प्रेमाद्भुत सिंधू. आणि तुम्ही प्रेमाचे अद्भुत अशा प्रकारचं आश्चर्यकारक असणारं प्रेम त्या प्रेमाचे समुद्र आहात. आपण सर्व चरित्र भाग सर्वांनी श्रवण करतोच आहे केलेलाच आहे. अशा सर्वांवरती निष्पृह खऱ्या अर्थानं निष्पृह प्रेम जे आहे निष्काम प्रेम आहे. एकतर देव करू शकतात किंवा संतच करू शकतात. इतर जे सर्व प्रेम करतात ते प्रेम नाही तो काम आहे. त्यात निष्कामता नसते. कुळसागर इंदू. आणि कुळरूपी जो सागर आहे तर त्या सागराला जसं चंद्र जो आहे पौर्णिमेच्या वेळेस भरती आणतो त्याप्रमाणे हे चंद्र आहेत. ह्या संपूर्ण कुळाला संपूर्ण प्राणीमात्रांना हे भरती आणतात. अर्थात भक्तीची प्रेमाची विरक्तीची भरती आणतात. त्याचप्रमाणे कान्हा प्रिय बंधू. कान्होबरायांचे प्रिय अशा प्रकारचे बंधू तुम्हीच आहात. आणि गुणातीत साधू बंधू आहेत पण मग त्यात अडकलेले आहेत का नाही तर सर्वाहून अलिप्त आहेत. गुणांच्याही पलीकडचे असणारे त्रिगुण निस्त्रैगुण्य भवार्जन अशा गुणांच्या पलीकडचे साधू आहेत. उन्मेष सुलोचन. त्याचप्रमाणे तुमची जी उन्मेष ज्ञानदृष्टी आहे सूक्ष्म असणारी ज्ञानदृष्टी तर ती तुमची ज्ञानदृष्टी जी आहे ही उन्मेष म्हणजे दृष्टी हे ज्ञानस्वरूप दृष्टी आहे. ज्ञानाला तुम्ही ज्ञानदृष्टीने सर्व ठिकाणी ग्रहण करता. अहम अंध मोचन. आणि अहम अंध अर्थात अहम हाच कोणी अंधकार आहे आणि त्या अंधकारापासून संपूर्ण जीवमात्रांची सुटका करणारे तुम्ही आहात. अंधकाराला दूर करणारे आहात. आणि लोष्टवत कांचन. कांचन म्हणजे सोनं इत्यादी जे आहे हे सगळं कसं आहे लोष्टाप्रमाणे सोने रुपया आम्हा
मृत्तिके समान माणिक पाषाण खडे जैसे कर्तामुळ सिंचन आणि भक्तिज्ञानाचं मूळ जे आहे तर त्याचे सिंचन करणारे तुम्ही अशा प्रकारे करते आहात. हे सगळं तुम्ही मूळ भक्तीलाच पाणी घालणारे आहात. भक्तीचं ज्ञानाचं जे मूळ आहे त्याच्यावर तुम्ही सिंचन करणार आहेत. पाणी देऊन त्याला त्या वृक्षाला त्याची वृद्धी करणारे तुम्ही आहात. तू सुखमय पवना, तर तू सुखरूप असा जो वायू आहे तर त्या वायूला सुखरूप अशा प्रकारचा वायू, जसं वायू सुगंधित वायू बगीच्यावरून आल्यानंतर जसं सुगंध प्रदान करतो त्याप्रमाणे सुखस्वरूप अशा प्रकारचे वायू देखील तुम्हीच आहात. सर्व जगाला सुख प्रदान करणारे तुम्ही आहात. त्याचप्रमाणे लोकत्रय जीवना, जसं पाणी माशाचं जीवन आहे त्याप्रमाणे तिन्ही लोकांचं जीवन म्हणजे तुम्ही आहात. खऱ्या अर्थाने सगळ्या लोकांचा उद्धार तुमच्यामुळेच होणार आहे असे तुम्ही आहात. आनंद तरुवदना, आणि वृक्ष जसा सर्वांना सुख प्रदान करतो त्याप्रमाणे तुमचं वदन, तुमचं मुख पाहिल्यानंतर सर्व लोकांना आनंद प्रदान करणारे तुम्ही आहात. मुख जे आहे तर त्या मुख जो सगुण साकार विग्रह आहे किंवा हे वाङ्मयीन विग्रह आहे, हे वाङ्मयीन विग्रहाचं परिशीलन केल्यानंतर सर्वांना आनंद प्राप्त होतो. असा हे मुखाचं मुखाचं मुखरूपी वृक्षाचं अवलोकन केला असता आनंद प्राप्त होतो. ब्रह्मसुख भुवना, त्याचप्रमाणे ब्रह्मसुखाचं राहण्याचं भुवन राहण्याचं ठिकाण, संपूर्ण ब्रह्मसुख राहायचं कुठे असेल तर तुमच्या ठिकाणी हे वास करत आहे. श्री तुकोबाराया श्रीरंगा सुरंगा, आणि श्रीरंगा असणारा जो परमात्मा, त्या परमात्म्यालाही तुम्ही अतिशय सुरंग आनंद प्रदान करणारे आहात. तुम्ही आनंद स्वरूप आहात. श्रीरंगाच्या आनंदानं आनंद स्वरूपाला प्राप्त झालेले आहात. रूढ योग तुरंगा, तुरंग म्हणजे अश्वघोडा, जसा घोडा अतिशय वेगवान असतो त्याप्रमाणे भगवत प्राप्ती करून देण्यासाठी जे काही तुम्ही साधनं निवडलेले आहेत, भक्ती वैराग्य ज्ञान या उपायांच्या द्वारा तो योगावर तुम्ही स्वतःही आरूढ झालेले आहेत आणि इतरांनाही भक्तीर विरक्ती भगवत प्रबोध याचं ज्ञान करून देत असता अतिशय वेगानं तो तिथपर्यंत कसा पोहोचेल याकरता प्रयत्न करत असता. रिपू मनी कुरंगा, त्याचप्रमाणे रिपू जे आहेत, शत्रू जे आहेत, तर त्या काम क्रोधादी शत्रू जे आहेत, हे शत्रू हेच कोणी हरणं आहेत आणि ह्या हरणांना पळून लावणारे तुम्ही एक प्रकारचे पंचानन अर्थात सिंह आहेत. तसं सिंहाला पाहिल्यानंतर हे सगळे पळून जातात किंवा उचलला पाऊल, हाती देखील उचललेला पाऊल खाली ठेवत नाही, गर्भगडीत होऊन जातात. त्याप्रमाणे हे सगळे काम क्रोधादी शत्रू जे आहेत तुम्हाला पाहिल्यानंतर तुमचं जे योगी महात्म्याचं दर्शन स्पर्शन किंवा त्यांचं नामस्मरण ह्या सगळ्या अंगानं त्याचा उद्धार करत असतात. असे तुम्ही पंचानन आहात, सिंह आहात, महानंद तरंगा आणि महान आनंदाचे तरंग आहात. अदृश्य निगमा, आणि तुम्ही अदृश्य अर्थात वेदालाही जे विषय होत नाही, अविषय आहे निगमा म्हणजे वेदाला जे अदृश्य विषय होत नाही असे तुम्ही आहात. म्हणजे कारण ब्रह्मविद ब्रह्म एव भवते, ब्रह्मवेत्ता हा कसा आहे ब्रह्मस्वरूपच होऊन जातो. त्यामुळे असा ब्रह्म अविषय आहे. त्याप्रमाणे जगद्गुरु तुकोबारा देखील दिसतो मी तैसा नव्हे पुसणे ते पुसा पांडुरंगा असं तुकोबाराच म्हणतात ना. आम्हाला विचारत असेल तर जसा दिसतो तसा आम्ही नाही, अनुभव आणि यान महत्व महियान अशा प्रकारचे आम्ही आहो. जे परब्रह्माचं स्वरूप आहे तेच आमचंही स्वरूप आहे. वेदांनाही अदृश्य आहे, अविषय आहे, आकळ आगमा, आणि तुम्ही आगमाला देखील अकळ आहेत. आगमाला वेदाला शास्त्राला तुम्ही विषय करणारे नाहीत. अर्थात आकळ आगमा तर तो आकळ आगमा वेदालाही देखील अनाकलनीय अशा स्वरूपाचे आहेत. अर्थात ते स्वरूप जे आहे तर ते जगद्गुरु तुकोबारायांनाच माहिती आहे, ते इतर कोणालाही कळू शकत नाही. त्याचप्रमाणे भावुक सुयमा, जे भाविक आहेत तर त्यांना तुम्ही सुयमा अर्थात चांगल्या प्रकारे यमादिकांचं कथन करणारे आहेत. भाविकांना आपण नाही का, जर आपल्याला संयम नसेल, तुकोबारायांचा अभंग आहे, तर इंद्रियांशी नियम नाही, मुखी राम म्हणून
काही त्याकरता भजन करत असताना इंद्रिय संयम ही त्या तेवढेच महत्त्वाचे आहेत. म्हणून भाविकांना हे संयतेंद्रियता, शांतता, दांतता, उपरता, तितिक्षुः अशा प्रकारे होणं ही गोष्ट देखील तुम्ही शिकवत आहात. मोहजाल निर्गमा आणि मोहाच्या जाळ्यातून मुक्त करणारे तुम्ही आहात. तुम्ही स्वतः तर आहात परंतु इतरांनाही देखील या भवसागरातून बाहेर काढणारे तुम्ही आहात. सर्वज्ञ सुवर्मा आणि तुम्ही सर्वज्ञ आहात. आणि वर्म, त्यात वर्म कुठल्याही गोष्ट वर्माने केली पाहिजे ना, ते सुवर्म जाणणारे देखील सुवर्मा जाणणारे तुम्ही आहात. गूढ रहस्य नाही का, परमार्थ वर्मानं केला तर ते फलभूत होत असतो. म्हणून असे सिद्धांत गूढ रहस्य जाणणारे तुम्ही तत्वज्ञ आहात. मूर्तिमंत धर्मा आणि साक्षात धर्माची तो मूर्ती असा परमात्मा आहे, त्याप्रमाणे तुम्ही देखील साक्षात धर्म आहात. तुमच्या जीवनातून, जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनातून धर्माचं प्रत्यक्ष आपल्याला धर्म प्रत्यक्ष होतं. अनेक त्यांचे चरित्र भाग जो आहे या चरित्रातून धर्माचं प्रत्यक्ष दर्शन होतं. त्याचप्रमाणे प्रज्ञाक्षिती कर्मा, तर कर्म अर्थात बुद्धिरूपी जी पृथ्वी आहे, क्षिती म्हटलं ना, प्रज्ञा क्षिती म्हणजे प्रज्ञा हीच कोणी एक पृथ्वी आहे. आणि त्या पृथ्वीला ज्ञानयोग्य करण्याकरता त्या प्रत्येकानं आपल्या वर्णाश्रमाला उचित अशा प्रकारे स्वतःचं कर्म आपण केलं पाहिजे, नाही का. जे जया विहित तेच ईश्वराचे मनोगत म्हणून केले आणि भ्रांत सापडायची तो. असं जे कर्मानुष्ठान आहे तरी आपण स्वतः अनुष्ठान करून ते इतरांनाही अनुष्ठान करवितात. अशा प्रज्ञाक्षिती कर्मा तू आहेस. त्या आदर्श कर्माचा आदर्श प्रस्थापित करणारे तुम्ही आहात. आणि तू जरी कर्माचा आदर्श प्रस्थापित करणारे असले म्हणजे ते काय कर्मात अडकलेले आहेत का? नाही. तर ते यद्यदाचरते श्रेष्ठ लोकसदनुवर्तते. म्हणून हे लोक देखील आगे लोकाय लोकांनाही आदर्श प्रस्थापित होईल. जे स्वतः कर्माच्या अतीत आहे ते सांगतात तू विरहित कर्मा, वास्तविक कर्म करूनही तुम्ही अलिप्त आहात. अशा प्रकारे सगळी त्यांची ही चाललेली लोकवत्तू लीला कैवल्यम जसं परमात्म्याचं आहे त्याप्रमाणे साधू संतांचं देखील अशाच प्रकारे स्थिती आहे. अलिप्त कमळ जडी जैसे अशी प्रकारे त्यांची स्थिती आहे. कल्पद्रुम कामा, तर तुम्ही जसं कल्पतरू दे कल्पिली अर्था त्याचप्रमाणे तुम्ही देखील इच्छा पूर्ण करणारे, काम पूर्ण करणारे असे कल्पवृक्ष आहेत. काम पूर्ण करणारे आहेत म्हणजे एक एक इच्छा पूर्ण केली तरी तृप्त होते का? न जातो काम कामाना उपभोगेने शाम्यते. अर्थात कामनाच नाहीसे करणारे तुम्ही आहात. असं एक प्राप्त करून दिल्यानंतर जगतातील कोणत्याही गोष्टींची कामना इच्छा राहत नाही. आत्मानं चेद विजानीयान अयम अस्मिती पुरुषः किम इच्छन कस्य कामाय शरीरम अनुस्वंजरेत किम इच्छन आणि कस्य कामाय. अशा प्रकारची स्थिती कोणाच्या कामण्याकरता आणि कशाच्या कोणत्या भोगाची इच्छा करेल? अर्थात करणार नाही. सगळं अशा कल्पद्रुम कामा ज्ञान प्राप्त करून देणारे तुम्ही आहात. कल्पवृक्ष आहात. सुखाची प्राप्ती करून देणारे आहात. सुमंगल धामा, अत्यंत मंगलमय असं जे ब्रह्मस्वरूप आहे त्या ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी तुम्ही धाम आहे, तुमचं राहण्याचं ठिकाण आहे. तपस्वी ललामा, आणि तपस्व्यामध्ये ललामभूत सर्वश्रेष्ठ असे तुम्ही आहात. आणि तुमचं गाव राहण्याचं ठिकाण कोणतं असेल ते विवेकाचे गाव, परब्रह्मीचे स्वभाव ना तरी अलंकारिले अवयव ब्रह्मविद्येचे. ब्रह्मविद्याच त्यांच्या रूपानं मूर्तिमंत साकाराला आलेले आहे. अशा प्रकारचे तुम्ही श्री तुकोबाराया तुम्ही आहात. विकसित जगपद्मा, त्याचप्रमाणे संपूर्ण जगाला तुम्ही विकसित करणारे आहात. अर्थात जगरूपी शेत कोणी कमळ आहे आणि त्या जगतरूपी कमळाला त्याचा विकास करणं म्हणजे अर्थात आत्ताच आपण पाहिलं भक्तीर विरक्तीर भगवत प्रबोधा, भक्तीचं विरक्तीचं तत्वज्ञान प्रदान करणं. कर्म जे आहेत, कर्म कसं करायचं ह्या सगळ्याचा प्रकाश करून या जगताला विकसित करतात. अर्थात जगताला त्यांच्या स्वस्वरूपाची ओळख अधिकारांरूप कळून देत असतात. महाकौतुक सद्मा, आणि महाकौतुक महान आनंदाचं तुम्ही सद्म म्हणजे घर आहात. त्या आनंदाच्या घरामध्ये तुम्ही निवास करत आहात. दीनदायक पद्मा, दीनदायक देणारा. अर्थात जसं हे कमलाला सूर्य विकासने कमळ जे आहे, सूर्य जो आहे तो त्यांना विकसित करत असतो, त्या दीनदायक दीन देणारा आहे. तर या ठिकाणी देखील हा दिवस अर्थात कमल कोणता असेल त्याला विकसित करणारं कमल कोणतं आहे? भक्ती विरक्ती इत्यादी हे कमल आहे. आणि त्या भक्तिविरक्त साधकाच्या जीवनामध्ये असणाऱ्या भक्तिविरक्तीला विकसित करणारे आपण अशा प्रकारचे ज्ञानसूर्य आहात. ज्ञानबोध विद्मा, आणि विद्मा अर्थात नष्ट करणारे आहेत. ज्ञानानं बोधानं
ज्ञानरूप बोध जो आहे, बोधाच्या द्वारा त्यांच्या जीवनात असणारी जी अविद्या, अज्ञान आणि अज्ञान कार्याचा तुम्ही नाश करणारे आहेत. त्याचप्रमाणे तुम्ही कसे आहात, अकळित कळा. तुमच्या ठिकाणी किती कळा आहेत हे मोजता येत नाही. अनंत कळांनी निधान गुणगण गणित अशा प्रकारे तुमची अकळित कळा, त्याच्या कळा मोजता येत नाहीत. महाभक्ती 14 विद्या 64 कला आणि नारद महर्षी संपन्न होते ना, परंतु देखील यो सोहम भगवः शोचामी म्हटलेच. कारण का अध्यात्म ज्ञान नसल्या कारणानं, परंतु तुम्ही सगळ्या कळाने संपन्न आहात. महाभक्ती भूपाळा आणि महान भक्तीचे तुम्ही भूपाळ आहात, राजे आहात. तू परम कृपाळा, तुम्ही अत्यंत कृपाळू आहात, दयाळू आहात, नाही का. जो त्यांची करुणा भागतो त्याच्याकरता जगद्गुरु तुकोबाराय तशा प्रसंगरूप त्या अभंगाची उपस्थिती करतात. असे तुम्ही परमकृपाळू आहात, शांती गोपाळा. आणि जे गोपाळ महाराज आहेत त्या गोपाळ महाराजांना तुम्ही शांती देणारे आहेत, किंवा शांत स्वरूप गोपाळ तुम्ही आहात. आणि आम्ही कोण, आपण सगळे गोपाळ आहोत. अशा जगद्गुरु तुकोबाराने जर आपण आश्रयलं, काया वाचा मनाने त्यांचा आश्रय केला, तर ते देखील जी शांती जी आहे, खरी अर्थानं शांती ज्याला म्हणतात, ते वेगळून ज्ञाते ज्ञाता ज्ञानही मागवते, हरपे निवृत्ती ते शांती पैगा. अशी साध्य स्वरूप असणारी जी शांती, ती शांती जगद्गुरु तुकोबाराय आपल्यालाही दिल्याशिवाय राहणार नाहीत. म्हणून काय केलं पाहिजे, त्यांचंच आपण भजन केलं पाहिजे. तुकाराम 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 ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.